नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर कुलकर्णी त्रिबोध मणिमंत्राच्या शेअर मार्केटचा लेखाजोखा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहूया मागील आठवड्यात काय झालं आणि पुढील आठवडा जो की 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या आठवड्यात मार्केटमध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत, मार्केट कोणत्या लेवलला जाऊ शकतं, कोणत्या लेवलपर्यंत खाली येऊ शकतं या बाबतीत बोलूया. सर्वप्रथम आपण पाहूया मागील आठवड्यात मार्केटनं कशा पद्धतीनं रिॲक्शन दिलं. आपण काय सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं मार्केट रिॲक्ट झालं का? अतिशय मार्केटमध्ये जर सोमवारी बघायला गेलं तर 11,942.85चा जो त्यानं हाय लावला निफ्टीनं, त्यानंतर तो हाय परत टच केला नाही. त्यानंतर खाली येत लो जो लावला तो 11,535चा, म्हणजे आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवल जवळपास त्यानं तंतोतंत पाळल्या. आता मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात काय घडामोडी घडल्या, कशामुळे मार्केटनं असं रिॲक्शन दिलं, तर त्याची 2 महत्त्वाची कारणं होती. एक मध्ये युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीत आलेली कोरोनाची परत एक जबरदस्त लाट आलेली आहे आणि त्या लाटेमुळं काही युरोपियन कंट्रीमध्ये लॉकडाऊन लागण्याची भीती आणि अमेरिकन जे निकाल चालू आहेत, प्रेसिडेन्शियल निकाल चालू आहेत, त्या निकालामध्ये की अजून स्पष्टता येत नाही, कोण निवडून येऊ शकतं, काय येऊ शकतं. त्या बाबतीत तिथं येणारं जे अमेरिकन मार्केटचं स्टिम्युलस पॅकेज होतं ते पण नाही आलं, त्याच्यामुळं पण निराशा होती. एकूणच काय तर ग्लोबल मार्केटमधले असलेले निगेटिव्ह आणि आपल्या लोकल मार्केटमधले अजूनही चांगले पॉझिटिव्ह, की अजूनही आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण हे कमी कमी होत जातात, ग्राफ कमी कमी होत जातो आहे, तो तसंच टिकायला हवा. परत आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट यायला नको आहे ही अपेक्षा आहे. बँक निफ्टीनं पण जे काही चांगले रिझल्ट आले त्याला रिॲक्शन देत अतिशय कन्सॉलिडेशनचा फेस मागच्या आठवड्यात बँक निफ्टीमध्ये गेलेला आहे. मागच्या आठवड्यात मी काही आपल्याला स्टॉक रिकमेंड केले होते, पण अतिशय मार्केटच्या या परिस्थितीमुळं ते तेवढे चालले नाही. तर आता पाहूया आपण आगामी आठवड्यात कसा मार्केट राहू शकतो, मार्केट नेक्स्ट आठवड्यात काय करू शकतो. शुक्रवारी चाललेले मार्केट संपल्यानंतर आलेला रिलायन्स इंडस्ट्रीचा रिझल्ट आणि शनिवारी ICICI बँकेचा रिझल्ट हा अतिशय चांगला आलेला आहे. त्या चांगल्या रिझल्टला आता पुढच्या आठवड्यात निफ्टी कसा रिॲक्ट करतो हे बघावं लागेल. पण एक लक्षात असू द्या की अमेरिकेत 3 तारखेला निवडणूक मतदान आहे जे संपतं आहे, त्याच्यामुळं ग्लोबल संकेत युरोपियन कंट्रीमध्ये, ब्रिटनमध्ये सुद्धा सोमवारपासून परत लॉकडाऊन लागतं आहे. त्यामुळे तेवढे चांगले संकेत हे ग्लोबल संकेत नाही आहे. पण आपले लोकल संकेत बघायला गेलं तर रिलायन्स इंडस्ट्रीचा चांगला रिझल्ट लागला आहे, ICICI बँकेचा रिझल्ट लागला आहे. पुढील आठवड्यात काही महत्त्वपूर्ण रिझल्ट आहेत, ते रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने येतील. आणि सुप्रीम कोर्टाचं जो डिसिजन आहे इंटरेस्ट ऑन मॉरेटोरियम पिरियडचं, ते पण आता 2 तारखेला काय जजमेंट येतं हे पण पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. तर पुढच्या आठवड्यात बघायला गेलं तर निफ्टीनं जो क्लोज दिला आहे शुक्रवारी तो दिला आहे 11,642चा. त्याचा पहिला रेजिस्टन्स आपण बघायला गेलं तर 11,690चा दिसतोय, दुसरा रेजिस्टन्स हा 11,760चा दिसतोय, तिसरा रेजिस्टन्स हा 11,850चा दिसतो. तर खालच्या लेवलला जर मार्केट करेक्ट झालं तर पहिला सपोर्ट हा 11,550चा येईल. मी मागच्या आठवड्यात तुम्हाला टेलिग्राममध्ये अपडेट केलं होतं, अतिशय त्या लेवल त्यांनी तंतोतंत पाळल्या. या लेवलचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा, की जर मार्केट समजा सध्या 11,650ला चाललं आहे आणि जर मी सपोर्ट लेवल 11,550 सांगतोय आणि त्या बाजूला जर झुकतंय मार्केट, तर 11,550 ही लेवल आल्यानंतर आपल्याला एक शॉर्ट टर्मसाठी बाईंगची एक अतिशय चांगली संधी भेटू शकते. त्यासाठी ही सपोर्ट लेवल आपल्याला मदत करते. तर तसंच रेजिस्टन्स लेवलला जर आपण एखादा स्टॉक आपला प्रॉफिटमध्ये असेल, तो जर बुक केला तर तो आपल्याला फायदेशीर ठरू शकतो, परत आपल्याला तो खालच्या लेवलला घेता येऊ शकतो. आता आपण बघायला गेलं तर दुसरी सपोर्ट लेवल ही निफ्टीची 11,660,
व तिसरी सपोर्ट लेवल ही 11,390 ही दिसत आहे. तर बँक निफ्टी आपण बघायला गेलो तर मागच्या शुक्रवारी दिलेला क्लोजिंग हा 13,900.90चा होता. त्याचा पहिला रेजिस्टन्स आपण बघायला गेलो तर 24,300चा आहे. दुसरा रेजिस्टन्स हा 24,700 आणि तो जर ब्रेक केला तर 25,100 ही लेवल पण आपल्याला पाहायला भेटू शकते. आणि त्याचा सपोर्ट बघायला गेलं तर पहिला सपोर्ट दिसतो 23,500चा, दुसरा सपोर्ट हा 23,000चा आणि 23,000 ही लेवल जर बँक निफ्टीनं तोडली तर 22,500 ही लेवल पण आपल्याला बघायला भेटू शकते. आता आपण पाहूया पुढच्या आठवड्यातील काही रिकमेंडेशन, की ज्यासाठी मी काही स्टॉक आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर त्यामध्ये आपण पहिलं बघायला गेलं तर सेंचुरी प्लाय हा एक आगामी काही म्हणजे या आठवड्यात चालेल किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात चालेल किंवा थोडासा वेळ पण घेऊ शकतो, पण एक चांगल्या पद्धतीचे रिटर्न आपल्याला तो देऊ शकतो. सेंचुरी प्लायची करंट प्राईस आहे 172 रुपये 60 पैसे. त्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो 174. त्यासाठी स्टॉप लॉस यूज करायचा 154. जर तो 154 या लेवलला जर गेला तर तो तिथून खाली जाण्याची शक्यता आहे, म्हणून तो स्टॉप लॉस हा आपण स्ट्रिक्टली पाळा, की आपल्याला परत जर ॲव्हरेज करायचा असेल तर ॲव्हरेज करायला त्याच्यानंतर संधी पण भेटू शकते आणि ॲव्हरेज करायला काही हरकत नाही. त्याचं पहिलं टार्गेट बघायला गेलं तर 179 रुपयाचं, दुसरं टार्गेट हे 183 रुपयाचं आहे आणि ते ब्रेक केल्यानंतर तो 187 रुपयापर्यंत पण जाऊ शकतो. दुसरा आपल्यासाठी एक चांगला शेअर घेऊन आलो आहे तो म्हणजे कोल इंडियाचा. कोल इंडियाची करंट प्राईस आहे 114 रुपये 20 पैसे. तो 114 रुपयाच्या आसपास आपण बाय करू शकता. त्यासाठी स्टॉप लॉस हा मी खूप लांबचा दिला आहे 99 रुपयाचा, की जो लागण्याची शक्यता कमी आहे आणि अतिशय संयमी असा हा स्टॉक. आपल्याला पहिलं टार्गेट 117 रुपयाचं, ते ब्रेक केल्यानंतर 119 रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि ते ब्रेक केल्यानंतर तो 121 प्लस जाऊ शकतो, म्हणजे 121पेक्षाही जास्त तो आपल्याला दिसू शकतो. तिसरा आणि महत्त्वपूर्ण स्टॉक घेऊन आलो आहे इन्फोसिसचा. सध्या मागच्या काही 2 आठवड्यामध्ये टेक कंपन्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. तर आता ह्या कन्सॉलिडेशन फेममध्ये असलेला हा इन्फोसिस आपण कालचा जो शुक्रवारचा क्लोजिंग होता तो 160 रुपये 60 पैशाचा होता. त्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो 1,066 रुपयाचं. त्यासाठी आपण स्टॉप लॉस यूज करायचा आहे 1,029 रुपयाचा. त्याचं जे पहिलं टार्गेट दिसतं या आठवड्यासाठीचं ते 1,087चं दिसतं. दुसरं टार्गेट 1,109 रुपयाचं दिसतं आणि तिसरं टार्गेट हे 1,131 रुपयाचं दिसतं. मित्रांनो, आता तिसऱ्या फेममध्ये पाहूया की आपण पुढच्या आठवड्यातल्या काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत, कोणते कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत आणि अजून काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत हे आपण आता पाहूया पुढच्या आठवड्यामध्ये काय होणार आहे. तर आपण बघायला गेलो तर पुढच्या आठवड्यात अतिशय पीकमध्ये असलेले काही राहिलेले जे महत्त्वपूर्ण रिझल्ट आहेत ते रिझल्ट येणार आहेत. जवळपास काही चांगल्या स्टँडर्ड कंपन्यांचे, बँकांचे रिझल्ट, टेक कंपन्यांचे रिझल्ट हे आता संपलेले आहेत. तर आता दुसऱ्या बाकीच्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्याचे येणार आहेत, जसं की 2 नोव्हेंबरला इस्कॉटचा आहे, PNBचा आहे, NTPCचा आहे, 3 नोव्हेंबरला डाबरचा आहे, अजंता फार्माचा आहे, 4 नोव्हेंबरला SBI बँकिंगमधली आता दादा बँकेचा, महत्त्वपूर्ण बँकेचा एक रिझल्ट आपल्याला 4 नोव्हेंबरला आहे. त्याच दिवशी फार्माची लुम्पिन आहे, HPCL आहे, SRF आहे, यांचे पण 4 नोव्हेंबरला रिझल्ट येणार आहे. तर 6 नोव्हेंबरला सिप्ला, MRF, BEML, ITC, भेल, UBL, REC असे महत्त्वपूर्ण रिझल्ट येणार आहे आणि 7 नोव्हेंबरला डेव्हिस लॅबचा एक महत्त्वपूर्ण हे येणार. आता पुढच्या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघायला गेलं तर कोरोना आणि त्याचे वॅक्सिन अपडेट बघायला गेलं तर आता लॉकडाऊन लागतो आहे. फ्रान्समध्ये काही रिस्ट्रिक्शन लागलेले आहेत. ब्रिटनमध्ये सुद्धा आता काही रिस्ट्रिक्शन सोमवारपासून लावत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांच्याकडं कोरोनाचे पेशंट वाढत आहेत त्या पद्धतीनं काही रिस्ट्रिक्शन ते परत लावत आहेत आणि पुढचा आठवड्यात आपल्याला बघावं लागेल तो ग्राफ त्यांचा परत काही वाढतो आहे, अजून काही
बिकट परिस्थिती निर्माण होते का, वॅक्सिन बाबतीत काही गुड न्यूज येते का, बऱ्याच ठिकाणी थर्ड फेजमध्ये चालू असलेल्या वॅक्सिनचे जे ट्रायल आहेत त्याचे येणारे रिझल्ट हे आपल्याला आगामी आठवड्यात बघायला भेटू शकतो. तर दुसरा जो आहे तो US प्रेसिडेन्शियल इलेक्शन जे 3 नोव्हेंबरला होतं आहे, त्या 3 नोव्हेंबरला संपणाऱ्या मतदानाच्या नंतर तिथलचं प्रिडिक्शन काय येतं, कोण जिंकतं, बिडेन साहेब जिंकतात की ट्रम्प साहेब जिंकतात, या बाबतीत आपल्याला पाहावे लागेल. तिसरा आपलं महत्त्वपूर्ण भारतातलं एक महत्त्वपूर्ण राज्य बिहारचं इलेक्शन अपडेट. सध्या तरी तिथं नितीश कुमार साहेबांच्या विरुद्ध एक नकारात्मक लाट दिसत आहे. चौथं महत्त्वपूर्ण म्हणजे ॲटोसेलचा डेटा आहे जो ऑक्टोबर महिन्यासाठीचा आहे. त्याच्या फिगर येतील की आता सणासुदीच्या मागच्या महिन्यात दसऱ्यामुळं चांगल्यापैकी वाहन विक्री झालेली असणार आहे, तर त्याची येणाऱ्या फिगर हे मार्केटसाठी उत्साहवर्धक राहणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे की ऑलरेडी गव्हर्नमेंटनं 2 करोडच्या आतल्या लोनवर जे व्याजावरचं व्याज होतं ते माफ करायचं ऑलरेडी गाईडलाईन्स काढलेलं आहे. पण आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय जजमेंट देतं की त्या 2 करोडपेक्षा जे जास्तीचे जे लोनधारक आहेत त्यांच्या बाबतीत काही ठोस निर्णय घेतं का. त्यामध्ये मेन म्हणजे रिअल इस्टेट सेक्टरमधले बरेच जण आहेत की जे अपेक्षेनं सुप्रीम कोर्टाच्या या रिझल्टकडे पाहतात, ते आपल्याला पाहावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं जे सोमवारी आपल्याला इम्पॅक्ट दिसणार आहे तो रिलायन्स आणि ICICI बँकेचा रिझल्ट. दोन्हीही रिझल्ट अतिशय चांगली आलेली आहे. मार्केट त्याला पॉझिटिव्हली कसं रिॲक्ट करतं हे आपल्याला पाहावं लागेल. तर मित्रांनो, असं आहे, महत्त्वपूर्ण आहे. टेलिग्राम चॅनलला माझ्या जॉईन व्हा. तिथं मी रोजच्या रोज घडणाऱ्या घडामोडी म्हणजे काल मार्केट काय झालं आणि उद्या मार्केटची लेवल काय असू शकते, कोणते स्टॉककडे आपण लक्ष वेधायला पाहिजे, याचे अपडेट हे मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलला देत असतो. तिथं आपण जॉईन व्हा. माझा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कनेक्ट राहण्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तसंच जर आपण अकाउंट ओपन केलं नसेल ट्रेडिंग आणि डिमॅटचं, तर ते ओपन करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण अकाउंट ओपन करू शकता. त्यासाठी कसल्याही प्रकारचे आपल्याला चार्जेस देणं नाही आहे. अतिशय रिजनेबल ब्रोकरेजमध्ये आपल्याला हे सर्व भेटणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला वेळोच्या वेळी मी आपल्याला सगळं गाईड करणार आहे, आपल्याला मदत करणार आहे. आपल्या कोणत्याही शंका असल्या, कुशंका असल्या तर आपण माझ्या व्हॉट्सअपला विचारू शकता. आपल्याला जी काही ॲडिशनल माहिती पाहिजे, जे काही ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे ते पोहोचण्याचा प्रयत्न मी करत राहील. आपल्याला बँकेचे इंटरेस्ट किंवा इतर दुसरे जे काही सेव्हिंगमधनं भेटणारे इंटरेस्ट त्यापेक्षा आपल्याला जास्तीचं रिटर्न, आपल्याला एका रात्रीत करोडपती बनायचं नाही, पण आपल्याला जे काही बँकेच्या FDवर इंटरेस्ट भेटते साधारणपणे 6 ते 7% भेटते, तर त्याच्यापेक्षा आपल्याला 2 पैसे कसे कमवता येईल या दृष्टीनं आपण या शेअर मार्केटकडे बघतो. याशिवाय दुसरा आपला कोणताही हेतू नाही. आपल्याला ना रातोरात करोडपती व्हायचं आहे, ना आपल्याला आपला कॅपिटल गमवायचं आहे. आपल्याला अतिशय संयमानं, शांततेनं पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, हे केवळ मी माझे दिलेले पर्सनल व्ह्यू आहेत. आपण आपल्या तज्ज्ञाशी सल्ला करू शकता, विचारविनिमय करू शकता आणि त्याच्यानंतर डिसिजन घेऊ शकता. केवळ आपल्याला मदत व्हावी, आपल्या एज्युकेशन, आपल्या ज्ञानात भरती व्हावी, केवळ हा एकमेव हेतू आहे. बाकी त्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आपल्याकडनं अपेक्षा नाही. धन्यवाद मित्रांनो.